प्रीत जडली हृदयी भाग 27. मागील भागात. यू आर लुकिंग ब्युटिफुल काव्या. तो तिच्या कानात बोलला आणि त्याच्या तोंडून ते उच्चार ऐकून तिच्या अंगात एक वीज सनसनली. तिचे लाल झालेले डोळे तिने मिटून घेतले. रूमचा दरवाजा कोणीतरी ठोठावत होतं. त्या आवाजाने दोघेही भानावर आले. दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. काव्याने पटकन तिच्या अंगावर ओढणी टाकली. आपल्याला इथे का आणलं गेलंय याचं उत्तर तिला अजून मिळालं नव्हतं. आता पुढे. तुषार आवाजाच्या दिशेने गेला. काव्या, कोण आलं आहे म्हणून तिथेच उभारून पाहत होती. तुषारने डोअर ओपन केलं. समोर वेटर उभा होता. चहा घेऊन आलोय सर, वेटर बोलला. तुषारने त्याला आतमध्ये येऊ दिलं तसा वेटर आतमध्ये आला. त्याने टेबलवर दोघांसाठी चहा ठेवला आणि निघून गेला. वेटर निघून जाताच तुषारने परत डोअर लॉक करून घेतलं आणि त्याने काव्याकडे पाहिलं. तिनं तिचं सर्व आवरून घेतलं होतं. ती त्याच्याकडे पाहत होती. तिच्या नजरेत अजूनही तुषारला प्रश्न स्पष्ट दिसत होते. ती प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. तुषारने तिला खाली बसायला सांगितलं. ती तशीच त्याच्याकडे पाहत सोफ्यावर खाली बसली. तुषारही तिच्या जवळील चेअरवर खाली बसला. त्याने एक चहाचा कप तिला दिला आणि एक स्वतःसाठी घेतला. काव्याला तर त्याच्या मनातील काहीच समजत नव्हतं. आज त्याने स्वतः तिला त्याच्यासोबत रूमवर आणलं होतं. तिला त्याचा सहवास हवा होता, पण तो व्यक्त होत नव्हता. आज त्याच्या नजरेतील भाव पाहून काव्याला अनसिक्युअर वाटत होतं, पण तरीही ती अस्वस्थ होती. तिने तिचा चहाचा कप रिकामा केला तसं तुषारनेही त्याचा कप टेबलवर ठेवून दिला. काव्या आता त्याच्याकडे पाहत नव्हती. ती इकडे तिकडे नजर फिरवत होती. तुषारला माहीत होतं ती का त्याच्याकडे पाहत नाही ते. काव्या, त्याने तिला हळूच आवाज दिला. तिने फक्त हुंकार दिला आणि त्याच्याकडे पाहू लागली. तू हाच विचार करतेस ना की मी तुला एवढ्या लांब का आणलं आहे? त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. तिने फक्त होकारार्थी मान हलवली. तसं तो पुढे बोलू लागला. काव्या, गेली 5 वर्ष मी मार्केटमध्ये टॉप 1ला आहे. कित्येक मुली माझ्या कंपनीत आल्या गेल्या. कोणी माझ्यावर लाईन मारायच्या, कोणी फक्त मला फॉलो करून सक्सेस मिळवायचा प्रयत्न करायच्या. कित्येक जणींनी मला इम्प्रेस करून माझा फायदा घेण्याचा देखील प्रयत्न केला आहे. तुषार बोलत होता. तो काय सांगायचा प्रयत्न करतोय हे काव्याला समजत नव्हतं, पण ती तशीच एकाग्रतेने ऐकत होती. तुला पाहिलं तेव्हाच मला समजलं की तू परफेक्ट आहेस. माझ्या कंपनीच्या लायक आहेस. मी तुझ्यावर नक्कीच विश्वास ठेवू शकतो. तुषारच्या वाक्यावर काव्याने त्याला त्याच्या डोळ्यात पाहिलं. आता तुषार तेथून उठला आणि खिडकीकडे वळून त्याने बोलायला सुरुवात केली. तुला माहित आहे काव्या, मी तुला NGA मध्ये जॉब का दिला ते? तुषारने मागे वळून तिला विचारलं तसं तिने नकारार्थी मान हलवली. काव्या, मला कंपनीत काम करण्यासाठी एक प्रामाणिक एम्प्लॉयची गरज होती. आठवतंय तुला? ज्या दिवशी तू इंटरव्ह्यूसाठी ऑफिसमध्ये आली होती त्या दिवशी एक काळ्या कोटमधील व्यक्ती दिसला. त्याच्या हातातून एक कागद खाली पडला आणि तू वरच्या फ्लोअरला जाऊन दिला होता. तुषार म्हणाला आणि तो काव्याकडे वळला. तसं काव्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिला NGA कंपनीतील तिचा पहिला दिवस आठवला. तिने खरंच तो कागद त्या व्यक्तीला नेऊन दिला होता, पण ही गोष्ट तुषार सरांना कशी माहीत झाली तिला समजत नव्हतं. हो, त्यात एक ॲड्रेस होता, पण ही गोष्ट तुम्हाला कशी माहीत झाली? काव्याने तुषारला प्रश्न केला. हेच तर माझं टॅलेंट आहे काव्या. माझा अंदाज कोणी लावू नाही शकत. मला माझ्या कंपनीसाठी एक प्रामाणिक एम्प्लॉयची गरज होती आणि ते सर्व मी स्वतः घडवून आणलं होतं.
जो कोणी आपला इंटरव्ह्यू सोडून दुसऱ्याशी प्रामाणिक राहील तो माझ्या कंपनीला जीवापाड जपणार. तो कधीच फ्रॉड करणार नाही हे मला माहीत होतं. तू तेच केलं आणि म्हणून मी तुझं सिलेक्शन केलंय." तुषार काव्याकडे पाहत बोलत होता. तिचा त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. तिची परीक्षा तर त्याने खूप अगोदरच घेतली होती आणि त्यात ती पास झाली होती. याचा तिला मनोमन आनंद झाला होता. पण तरी देखील ती शांत राहिली. तिने तिचा चेहरा नॉर्मल ठेवला. "मग मला एच-आर का केलं गेलं? आणि माझ्यावर विश्वास आहे तर मग मला दिल्लीला जायची गोष्ट मी एच-आर असताना मला का नाही सांगितली?" तुषार सरांच्या अनुपस्थितीत निर्णय घ्यायचे हक्क मला का मिळाले नाहीत, याची तिला खंत होतीच, पण सगळ्यात जास्त तर तो तिच्यापासून लांब जाणार, ही गोष्ट तिला सहन होत नव्हती. ती तशीच त्याच्याकडे पाहत उभी राहिली. तो पुढे काय सांगतो हे ऐकण्यासाठी ती उत्सुक होती. जुन्या याच्या साक्षीने जेव्हा तुझ्यावर चुकीचे आरोप केले, तेव्हाच मला तुझ्यावर विश्वास होता की तू चुकीची नाहीस. पण मला साक्षीला चुकीचं सिद्ध करून दाखवायचं होतं. खूप दिवसापासून ती तिच्या पोस्टचा गैरवापर करून घेत होती आणि शेवटी तसंच झालं. तुषारने आता त्याच्या खिडकीतून एक हार्ड डिस्क काढली आणि ती काव्यासमोर धरली. "तू अशी एकमेव आहेस जिच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवू शकतो. तुला एच-आर केलं कारण तू त्यासाठी पात्र होतीस. मिस्टर मेहताच्या डीलमध्ये तुझा परफॉर्मन्स दिला, त्यातच तुझं टॅलेंट मी ओळखलं होतं आणि म्हणूनच मी तुला एच-आर केलं." त्याने ती हार्ड डिस्क काव्याच्या हातात ठेवली. "हे काय आहे सर?" काव्याने त्या हार्ड डिस्ककडे पाहत विचारलं. "हा, हा माझा फ्युचर प्लॅन आहे. किती शेअर्स कोणाच्या नावावर, पुढील 3 वर्षात माझं काय प्लॅन आहे, मी आतापर्यंत कसं काम केलंय, इन फ्युचर कुठलं सॉफ्टवेअर मी लॉन्च करणार आहे, हे सगळं मी या हार्ड डिस्कमध्ये ठेवलंय." तुषार बोलला. काव्याला समजत नव्हतं एवढी मोठी पर्सनल डिटेल तो तिला का देत होता. "पण सर, याचे सर्व हक्क तुम्हाला आहेत. मग मी माझ्याकडे का ठेवायचं?" तिने त्या हार्ड डिस्ककडे पाहत प्रश्न केला. तुषारने एक उसासा सोडला आणि बोलायला सुरुवात केली. "मी 3 दिवसासाठी पुण्याला जात आहे. आज संध्याकाळी 7 वाजता माझी फ्लाईट आहे. माझ्या मार्गावर माझे विरोधक असणार हे मला 100% माहीत आहे किंवा ते माझे पूर्ण ऑफिसमध्ये गुप्त रूपाने तपासणी करणार. त्यात माझा हा इम्पॉर्टंट डाटा त्यांच्या हाती लागला तर हे गैरउपयोग करून घेतील. याचा कंपनीला आणि माझ्या जीवाला पण धोका आहे." तुषारच्या तोंडून शब्द बाहेर पडले तसे काव्याने दचकून त्याच्याकडे पाहिलं. त्याला काही होईल असं तिला स्वप्नातही अपेक्षित नव्हतं. "तुम्ही काळजी करू नका सर. मी ही सुरक्षित माझ्याजवळ ठेवेन. तुम्ही तुमचं टार्गेट दिल्लीला जाऊन नक्की पूर्ण करा. इथली काळजी करू नका. मी सर्व मॅनेज करेल." काव्या पटकन बोलली. "गुड. आय ट्रस्ट यू. मला खात्री होतीच की तू माझी मदत नक्कीच करशील." तुषार तिच्या जवळ आला आणि त्याने तिच्या गालावर हलक्या हातानं थोपटलं. तिने हळूवार हसून प्रतिसाद दिला. "आज रात्री 7 वाजता माझी फ्लाईट आहे. मला निघायला हवं." तो म्हणाला. पण काव्याचं काळीज धडधड करू लागलं होतं. त्याच्यापासून दूर जायची तिची इच्छा होत नव्हती. आता तर कुठं तिनं एकटीनं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. तिच्या या धाडसामागे ही तुषारचाच हात होता. ज्या दिवशी ती एकटी पडली होती, सलोनी तिची वहिनीसोबत तिची मावशी गेली होती, त्या दिवशी तुषारनेच तिला धीर दिला होता. आज तोच तुषार तिच्यापासून दूर चालला होता. तुषार काव्याकडेच पाहत होता. काव्याच्या खूप जवळ अगदी तिच्या चेहऱ्यासमोर येऊन तो बोलत होता. त्याची पण तीच अवस्था होती. त्याला पण आता काव्याला सतत नजरेसमोर पाहायची, तिला हसताना, काम करताना तिला बघायची सवय झाली होती. काव्याचे डोळे भरून आले होते. सगळं तर तिच्या नजरेसमोरून घडत चाललं होतं. ती फक्त एका प्रवाहासारखं वाहत जात होती. तिला त्याच्या भावना तर समजत होत्या, पण ते तिच्या कामाबद्दलची आस्था होती की खरंच तो तिच्या प्रेमात पडलाय. काव्या गोंधळलेल्या नजरेने त्याला पाहत होती, पण आतून तुटत चालली होती. आज तिला तो दूर जातोय म्हणून एकटं वाटत होतं. त्याचा हात धरून त्याला थांबवून घ्यावं असं तिला वाटत होतं, पण ती तशीच शांत उभी होती. तुषारने तिच्याकडे एक नजर टाकली. चेहरा रडून लाल झाला होता. नाक पण लाल दिसत होतं. डोळे लालबुंद झाले होते. चार चार आसवांच्या धारा डोळ्यातून येत होत्या. जोरात जाऊन एकदा त्याला मिठी मारावी असं तिला वाटत होतं. "व्हाय आर these tears in your eyes?"
तुझ्या डोळ्यात हे अश्रू का? त्याने तिच्या डोळ्यांकडे पाहत विचारलं. तसं तिला हुंदका आवरला नाही. ती जास्तच रडू लागली. ती रडत आहे म्हणून तो तिला सावरण्यासाठी पुढे आला. त्याने तिला हलक्या हाताने मिठीत घेतलं. तिने तिचे दोन्ही हात नकळत त्याच्या पाठीवर ठेवले आणि त्याच्या छातीवर डोके ठेवून रडू लागली. त्यालाही तिला रडताना वेदना होत होती, पण त्याचे डोळे कोरडे होते आणि तो तसाच एका पुतळ्यासारखा उभा होता. सध्या त्याचा जोर दिल्लीवर जास्त होता, म्हणून त्याने स्वतःला सावरलं होतं. काव्या त्याच्या मिठीत रडून शांत झाली. तसं त्याने तिला त्याच्यापासून दूर केलं. अजूनही तिला थोडे हुंदके येत होते. ती खूप सुंदर दिसत होती, कारण रडताना तिचे गोरे कॉलर बोन मूव्ह होत होते. एक सांगू का? तिला रडताना पाहून तो म्हणाला, "हं." तिने फक्त होकारार्थी मान हलवली. आता ती शांत झाली होती आणि त्याच्यापासून थोडी दूर उभी होती. "When you cry, your collarbone looks so beautiful. Seeing it makes me want to kiss it." तू जेव्हा रडतेस, तुझे कॉलर बॉन सुंदर दिसतात. मला तिथे किस करायची इच्छा होते. तो तिच्या कॉलर बोनवर एक बोट ठेवून बोलला. तसं तिचा श्वासच थांबला. अचानक तो असं काही बोलेल, तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिने तिच्या कॉलरबोनकडे नजर टाकली. तिची ओढणी जाग्यावर नव्हती. त्याला मिठी मारून रडताना ती केव्हाच बाजूला झाली होती. त्यात तिने ऑफ शोल्डर घातलेला ड्रेस आणि समोर तो आणि त्याचे ते शब्द. तिने लाजून पटकन तिची मान खाली केली. चेहऱ्यावरील केसाची एक लट तिने हलक्या हाताने कानामागे केली. लाजताना तिने तिचे होठ हलकेच दाताखाली दाबले होते. तिची ती अदा त्याला खूप आवडली. एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती ती. तिचं ते सौंदर्य पाहून तो अजूनही तिच्याकडेच पाहत उभा होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. पलीकडील व्यक्ती फोनवर काहीतरी विचारत होती. "यस, यस, आय एम कमिंग टुमॉरो, देन वी विल डिस्कस." त्याने बोलून फोन ठेवून दिला. त्याला आता जायला पाहिजे होतं. 5 वाजले होते. तो काव्याकडे वळला. त्याने तिला काहीतरी सांगितलं. तिने डोळ्यानेच होकार दिला. तुषारने कोट अंगावर चढवला आणि वाऱ्याच्या वेगात तो त्या रूममधून बाहेर पडला. काव्या तिथेच उभी राहून त्याला जाताना पाहत होती. काही वेळाने तो तिच्या समोरून दिसेनासा झाला. काव्याची नजर आता तिच्या हातातील हार्ड गेली, जी तिला तुषारने दिलेली. तिने मनाशीच ठरवलं की ती हार्ड तुषारला व्यवस्थित द्यायची. त्याच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. "काय सांगतोयस? तुषार दिल्लीला गेला? आता माझा गेम सुरू. याच्यावर काव्या, आता तुला कोण वाचवणार?" एक व्यक्ती फोनवर बोलत जोरजोरात हसत होती. तर मग मैत्रिणींनो, भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचे पुढील नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल. भेटूया पुढील भागामध्ये. पित्त जडली हृदयी भाग 28 मध्ये.